श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुम्ही पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आज तारीख आहे 6 तारीख. कशी आहे तुमच्यासाठी हे आपण आज बघणार आहोत. सिंह राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल किंवा आज दिवसामध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे, ह्या वाटचालीशी मी तुम्हाला आज काही अ, गोष्टी ज्या सांगणार आहेत किंवा भविष्यवाणी जे सांगणार आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे, जेणेकरून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज एनर्जी थोडीशी वेगळी दिसते आहे. आयुष्यामध्ये कोणाची तरी एंट्री झालेली असावी किंवा एंट्री होणार आहे. कोणाचा तरी मेसेज येऊ शकतो, कॉल येऊ शकतो तुम्हाला. जी लोकं तुमच्याशी म्हणजे अनब्लॉक केलेलं आहे किंवा ब्लॉक केलेलं आहे, ते अनब्लॉक करतील आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. लवकरात लवकर ते तुमच्याशी बोलतील किंवा तुमच्याकडे एखादा प्रपोज येऊ शकतो किंवा तुम्ही कुणाला तरी प्रपोज करू शकता. अजून असं आहे की तुमच्यामध्ये जी निगेटिव्ह शक्ती आहे किंवा वर्चस्व दाखवण्याची, ईर्ष्या करण्याची, ही नकारात्मक शक्ती आज जराशी कमी करायची आहे त्याने, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी त्रास होऊ शकतो, काहीतरी नुकसान होऊ शकतं. जास्त इरिटेट व्हायचं नाहीये, त्रास करून घ्यायचा नाहीये, स्वतःला मनस्ताप करून घ्यायचा नाहीये, जेणेकरून तुमची मनस्थिती आज दिवसभरामध्ये बिघडेल. आणि ओव्हर थिंकिंग खूप करायची नाहीये, जेणेकरून तुम्हाला याच्यातून त्रास काहीतरी होईल. श्री स्वामी समर्थ. आता आपण या कवड्यांवरती बघणार आहोत की काय आहे तुमची एनर्जी. येस, हे तर पण तेच आहे की ओव्हर थिंकिंग करायची नाहीये, जेणेकरून आज तुम्ही फसाल कशात तरी अडकून राहाल. चिडचिड करायची नाहीये, शांततेत आजच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. समोरच्याने कितीही बोललं तरी त्याच्यावरती स्टॉपच घ्यायचा आहे. आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाहीये आज दिवसभरामध्ये. 6 तारीख आहे ती तुमच्यासाठी शुभ आहे आणि 3 आहे ती अशुभ आहे तुमच्यासाठी. या डेकमधून काय तुम्हाला गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? समजूतदारपणा दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवसभरामध्ये. मग म्हणून मी मगाशी तुम्हाला ते सांगितलं. जास्त इरिटेट होईल, चिडचिड होईल, स्वतःमध्ये वादविवाद होईल, अशा काही गोष्टी करायच्या नाही आहे. समजूतदारपणा कुठेतरी दाखवायचा आहे, जेणेकरून तुमच्यामधले जे प्रॉब्लेम आहेत ते मिटून जातील, थांबतील आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल. अजून एकदा मी चेक करते की तुम्हाला कोणत्या गोष्टी पार करायच्या आहेत किंवा तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ. येस. अशा काही गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याच्याकडून आशीर्वाद मिळेल. समोरचा तुम्हाला चांगला बोलेल, तुझं चांगलं होऊ दे, तुझं भलं होऊ दे. अशा काही गोष्टी आहेत ते तुमच्यासाठी ब्लेसिंग्स आल्या पाहिजेत. किंवा परमेश्वराकडून सुद्धा ब्लेसिंग्स मागायचे आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या काही गोष्टी घडल्या पाहिजेत आज दिवसभरामध्ये. अशी काही एनर्जी आहे ती तुम्हाला लागू झाली पाहिजे. चिडचिड जास्त करायची नाही आहे. जर मनाविरोधात जर कोणतं कार्य घडत असेल तर त्याच्यावरती जास्त विचार करायचा नाहीये. ते तिथंच सोडून द्यायचं आहे. त्याला उलट उत्तर देत बसायचं नाहीये, जेणेकरून तुमचा दिवसभर खराब जाईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, जेणेकरून तुमच्या आयुष्यातली भविष्यवाणी मी सत्य सांगत राहील. अजून असं की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर देखील करा, जेणेकरून लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी गायडन्स येत राहील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.